पण ही न्यारी माझी मराठी शाळा जगात भारी, माझी मराठी शाळा जगात भारी, माझी मराठी शाळा. आज पुन्हा आठवतो आपल्या 10वीचा निरोप समारंभ. बघता बघता शेवटी आज तो दिवस आलाच. आठवण येते सगळ्यांची आणि तुझी सुद्धा. बालवाडी पहिलीपासूनची आपली शाळा संपली. अंगणवाडीत शाळेत जायचं नसायचं म्हणून रडायचो ना आपण. आणि आता शाळेत पुन्हा येता येणार नाही म्हणून डोळे भरून आले. आता कायमची शाळा सुटली आणि पाठी फुटली. हो, मला वचन द्या सगळ्यांनी, कोणीही कुठे असलं तरी दर 3 वर्षाला या शाळेत येणारच. या शाळेसाठी काहीतरी करणार. वचन द्या मला सगळ्यांनी. मला आजही आठवतंय तिथून मी कायमचा निघून जात असताना पाहिलेला तुझा चेहरा. मला आज पुन्हा आठवतो आपल्या 10वीचा निरोप समारंभ. आठवण येते सगळ्यांची आणि तुझी सुद्धा. हॅलो साहेब, तुमचा मर्डर होणार आहे. काय? हो, मर्डर. माझा मर्डर? अरे कोण बोलता तुम्ही? कोण बोलतंय हे महत्वाचं नाहीये. तुम्ही हे बघा, माझ्याबरोबर मस्करी करू नका. पळून जा पटकन. पळा साहेब. चल ना लवकर, त्याला सोडायचं नाही अजिबात. त्या भाडकावला सोडायचं नाही अजिबात. चल लवकर. त्या भाडकावला आज सोडायचं नाही. चल लवकर. हा बोला की तात्या साहेब. काय झालं रे गोंड्या? सापडला का नाही अजून? आज काम तुमचं, आज काम होणार आहे. आमच्या समोरच येतो. त्या भाडकावला सोडणार नाही आज. किती वेळ लागेल अजून? भाडकावला सोडणार नाही आज. हा ठेवतो. चल ना लवकर. कुठे गेला? यायला कुठे गेला त्यो? तिकडे कशावरून गेला असत? इकडे का नसेल गेला? यायला तुझ्यामुळे झालंय सगळं. चल तिकडे. चल लवकर. चल लवकर. अरे काय करता इथं? चला निघा निघा, वर्गात निघा. गण्या, आण ते पाकीट. काय मग झाली वाटतं झोप साहेबांची? कालची उतरली नाही वाटतं अजून. मी म्हणते झेपत नाही तर घ्यायची कशाला? मिस
माइंड युअर लँग्वेज. मी ड्रिंक करत नाही. आणि असं कसं कोणाबद्दल माहिती नसताना काही बोलू शकता? एवढ्या दंग्यात एवढा खाली जमिनीवर पडलेला माणूस दारू पिऊन न पडता लिंबू पाणी पिऊन पडेल काय? जमिनीवरती झोपलेला प्रत्येक माणूस हा दारुडात असणं गरजेचं आहे का? बर ते जाऊ दे, तू एवढ्या वर्षांनी इथे कसा? एक मिनिट, काय म्हटलीस तू? एवढ्या वर्षांनी इथे कसा? म्हणजे याआधी मी इथे आलो होतो. नक्की कुठे आहे मी? गेल्या 10 वर्षात सगळंच विसरलंयस वाटतं.
नाही वाटतं अजून की कालची उतरली नाहीये. काही आठवतंय की नाही? आठवतंय. ही शाळा, हे वर्ग, माझे मित्र, सगळं आठवतंय. ही माझी शाळा आहे. हो, ही माझी शाळा आहे. नशीब काहीतरी आठवतंय तुला. पण काय रे विशू, तू आधी किती चॉकलेट सारखा गोड होतास आणि आता एक्सपायरी डेट निघून गेलेल्या कॅडबरी सारखी अवस्था झाली आहे तुझी. आधी क्रीम बिस्किट सारखा होतास आणि आता बाजारातल्या खारी बिस्किट सारखं झालंस. कसं आहे, चॉकलेट कितीही गोड असलं ना तरी जास्त झालेलं गोड लोकांना आवडत नाही. आणि क्रीम बिस्किटामध्ये जोपर्यंत क्रीम असते तोपर्यंत लोकांना ते आवडतं. लोक आधी क्रीम खातात आणि बिस्किट फेकून देतात. त्यापेक्षा खारी बटरची चव चहाभर घेतल्यानेच वाढते. खारी बटरला चहाची सोबत मिळते, ना की क्रीम बिस्किटाच्या नशीब येणार एकटे. तुला माझ्याबद्दल एवढं माहितीये, तू आहेस तरी कोण? जेवढं छान बोलतोस ना तेवढी माणसं लक्षात ठेवली असती तर फार बरं झालं असतं. नालायका माकडा, तू मला ओळखलं नाहीयेस. शिव्या मलाही द्यायला येतात, पण असले संस्कार नाहीत आमच्यावर. त्यामुळे आधी नीट बोला आणि प्लीज माहित असेल ना तर नाव सांगा. आई शपथ, तू मला खरंच ओळखलं नाहीयेस. ओळखलं ना, तू सानिया मिर्झा. नाही नाही, तू लता मंगेशकर. अरे नाही नाही, तू माधुरी असणार. साला मी इथं स्वतःला ओळखत नाही, ही म्हणे मला ओळखलं का? स्वतःला ओळखायला शिकावं माणसाने. एकदा का माणसाला स्वतःची ओळख पडली की एकटेपणा जाणवत नाही. आणि हाच एकटेपणा संपवण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकावं माणसानं. म्हणजे तू पिया. माझी तुझ्याने आपल्या प्रेमाची शेवटची आठवण म्हणजे हे झाड. वर्षापूर्वी 10वी झाली, हे गाव सुटलं आणि माझी शाळा संपली. शाळा संपली नाहीये विशू, आत्ता कुठे शाळा सुरू झाली आहे.
येत असलं ना तरी त्याचा त्रास मला होतोय. काहीतरीच असतं तुझं. जा तुझ्या जागेवर जाऊन बस, कोणतरी बघायला आपल्याला. नुसता पाहतच राहणार आहेस की बोलणार पण आहेस काही? बोलायचं तर खूप काही आहे, पण आधी डोळे भरून पाहून घेतोय. एवढंच जर का डोळे भरून पाहायचं असतं ना तर ठरल्याप्रमाणे आला असतंस. आपल्या सेंड ऑफच्या दिवशी तूच वचन घेतलं होतंस पुढे होऊन दर 3 वर्षांनी यायचं म्हणून. सगळे दर 3 वर्षांनी येतात विशू, तू एकटा येत नाहीस. प्रत्येक वेळी मलाही यावंसं वाटायचं, अगदी माझी पावलं शाळेकडे वळायची. पण त्या दिवशी जे घडलेलं परत आठवायचं आणि शाळेकडे वळलेली पावलं परत माघारी फिरायची. त्या दिवशी जे घडलं ते घडायला नको होतं विशू, पण आपल्या माणसावर कोणी एवढं रागवतं का? बाय द वे तू इकडे कसा आणि तू त्या झाडाखाली काय करत होतास? मी तर ऐकलं की तू सरकारी अधिकारी आहेस आणि असं जमिनीवर एवढा डाऊन टू अर्थ. मधल्या काळात बरंच काही घडलं. गाव सोडलं, शहरात गेलो, खूप अभ्यास केला. तसंही माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. गव्हर्नमेंट ऑफिसर झालो आणि त्यानंतर हॅलो साहेब तुमचा मर्डर होणार आहे. काय? ह्या बाडकावला आज सोडायचं नाही. चल लवकर. ओ असं आहे तर. बापरे, मला भीती वाटते रे. म्हणजे ते गुंड अजून तुझ्या मागावर असणार विशू. तू एक काम कर, मला वाटतं तू ना आता जाऊ नकोस. तू 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 इथंच राहा आपल्या गावी. खरे तुझं. त्यांनी माझी सुपारी घेतली म्हणल्यानंतर ते माझा मर्डर केल्याशिवाय तर राहणार नाहीत. असं काय बोलतोस आता? मला ना थोडे दिवस इथे वेश बदलून राहावं लागेल. खरंय तुझं. ए थँक्स. थँक्स काय त्यात एवढं? ए अगं पण तू इथे काय करतेस? अरे ही आपली शाळा आहे आणि आपल्या शाळेत मी शिक्षिका आहे. शिक्षिका? काय ग पिया, आल्यापासून पाहतोय आपली शाळा खूप बदलली. म्हणजे आपल्या वेळी किती मुलं होती ना, आणि आता बघ एवढे कमी का? खरं तर इथे शिक्षिका म्हणून राहण्याचं हेच एक कारण आहे. ज्या शाळेत आपण वाढलो, ज्या शाळेत आपण मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला घडवलं, विशू ही शाळा आज बंद पडायच्या मार्गावर आहे. म्हणजे ही शाळा पाडून इथे पॉश चकचकीत असं इंग्लिश मीडियम स्कूल बांधायचं इथल्या काही भिकारचोट पुढाऱ्यांचा प्लॅन आहे. पण मी पिया आहे, मी ते होऊ देणार नाही. काय चाललंय तुमचं? कशासाठी आलाय? कशाला काही बोलता एकमेकांना? जावा वर्गात जावा, जावा पटकन वर्गात जावा. दंगा नाही करायचा, जावा. काय झालं हसायला? हसतोस काय असा? काही नाही ग, आपले ते शाळेतले दिवस आठवले, आपली ती भांडणं. ए सांगितलं ना काळे, मुलं मुलींपेक्षा हुशार असतात. मुली गंड भोपळ्या असतात, गंड भोपळ्या. ए तू नको शिकू. मुलंच गंड भोपळे असतात, गंड भोपळी. मुली हुशार असतात. ए जा माकडे नाही, मापशा आणेस. माकडे नाही कुत्र्या, तुला थांब सांगतेस तुला बरोबर आता. ए कुत्रे कोणाला म्हणलीस? कुत्र्या कोणाला म्हणलीस? मी कुत्रा ना तर तू म्हस, मोठ्या शिंगाची म्हस. म्हस? मी म्हस ना, मग तू रेडा रेडा. तुझ्या तर आता आजची कुच्ची खाऊ पोळ्या केलं ना. मला जो शिव्या दिल ना त्याच्या आईला. या विश्वासच्या बहिणीला शिवी द्यायची हिंमत कशी झाली रे तुझी? यशजीब हातात धरून हसडून टाकीन. हे बघ विश्व्या, आपल्या दोघांचा काय बी संबंध नाही. आणि माझी जीभ सोडून द्यायच्या आधी तुझ्या दाढावरती राहतील का याचा विचार कर. 9वीत 2 वेळा नापासून 10वीत तुझ्यावर आली. म्हणजे तुझ्यापेक्षा 4 का होईना पावसाळ्यात जास्तच बघितले. एक न एक दिवस या विश्वासचा इंगा दाखवतोस तुला.
मी काय म्हणतोय, गृहपाठाच्या वयांमध्ये कुणी प्रश्न सोडवले नाहीत त्यांनी उभे राहा. आणि तू अभ्यास केला नाहीस, प्रियंका माने, या पुढे या. मी काय म्हणतोय, प्रसाद घ्या. नाही आजचं आज करा. हा पुढे, हा पुढे परत. परत येता हा पुढे, हा पुढे. अहो त्यांनी कालचा अभ्यास केला नाही ना, म्हणून मारतोय. तुम्हाला त्रास होतो? अहो तुम्ही म्हणत असाल तर आजपासून मी त्यांना अजिबात मारत नाही. ही घ्या टाकली छडी. जा तुझ्या जागेवर जाऊन जा. जागेवर जाऊन गेली माझी काळे बाई गेली माझी काळे बाई वरकाली जाई गोरल बोलली काही बाई देवी सारखी धावून आली आणि सोबत गोऱ्याला घेऊन गेली माझी काळे बाई गेली माझी काळे बाई गेली माझी काळे बाई बाई. मी काय म्हणतोय, मला उद्याच्याला सुट्टी पाहिजे. तर मी परवा दिवशी येतो ना शाळेला. अहो तुम्ही आजच सुट्टीवरून आलाय, आज शाळेत आलात तुम्ही. बाई तुम्ही म्हणताय की मला पटतंय सगळं, पण झालं काय, परवा दिवशी तुम्ही मला सुट्टी दिली होती ना, तर बायकोला घेऊन गेलो गावाला. तर गावाला गेल्यानंतर परत घरी येऊन बघतोय तर पोरग घरीच. माघारी घरी असतोवर त्यानं तोंडपार असं उंदरावानी केलं होतं. बिस्किट दिलं तरी बी नाही, दूध दिलं तरी बी नाही. मग गावाकडनं 4 मटणाचं रव आणलं होतं, ती दिलं तरी बी नाही. नुसतं एकच लावलंय, मला गावच्या भांडाऱ्यात जेवायचंय, मला गावाच्या भांडाऱ्यात जेवायचंय. आता मला तुम्ही सांगा की मी एक बाप आहे म्हटल्यावर त्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजे का नको? त्याच्यामुळे बाय मला सुट्टी पाहिजे. गौरे नेहमीच नाटक आहे तुमचं हे. मी काय म्हणतोय बाई, तुम्हाला मुलगा आहे? आहे ना? तरी पण तुम्हाला बापाचं हृदय नाही समजायचं. पोराची इच्छा पूर्ण करायला मला पाहिजेच का नाही? त्यासाठी मी काय म्हणतोय, मला उद्या सुट्टी द्या. ठीक आहे, पण पुन्हा सुट्टी मिळणार नाही बरं. मॅडम बाई तुम्ही लई थोडे, तुमचं पाहिजे. मॅडमला काम आहे. मॅडम चला ते बाहेर संदेश झाले लावले तेवढं बघून घ्या. ठीक आहे, चला मॅडम. बरं झालं बाईंनी सुट्टी दिली, नाहीतर बायको बोंबललीच असते. बरं झालं अजून माझं लग्न नाही झालं. लग्न झाल्यावर कळल आणि पोरं झाल्यावर तर जास्तच कळलं. बाई कोण हवंय? तुम्हीच. म्हणजे तुम्ही मला नाही ओळखलं? या भागाचा, गावाचा, शाळेचा करता धरता मीच, तात्यासाहेब सरपोतदार. ह्या शाळेत नवीन आलाय थोडं. नाव काय म्हणालात तुमचं? काय मॅडम? काळे मॅडम. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट
अरे स्टार आहेस तू. आला हाईट टाल मी. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार हे तुझ्यासमोर काहीच नाही. आला हाईट टाल आपण. माझं टॅन कुलानाच नाही माहित. मी गावात गोलीगत कुजलोय. अरे हायस तू स्टार. कुजावलाय तुझ्या दाजीने. दाजीला बोले बोले गोलीगत गोठा लावतो. बोला ती मला आपला गोलीगत डबल. चला गोलीगत. दाजी आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजे. मला मुंबई मध्ये जायचंय, स्टार व्हायचंय. स्टार खायला का स्टार बनायला? जायचंय मला गोलीगत. कशाला पाहिजे ती? अरे इथं चुनेट डबे पैसे नाहीत माझ्याकडे. मी तुमचा मेव नाही म्हणल्यावर तुम्ही द्यायलाच पाहिजे गोलीगत. अरे हुंड्यात ना अनुज उपकार केलास माझ्यावर. उराव बसलायचं माझ्या. एक दिवशी टाल होलो ना तुमच्या गोलीगत पाचक्याने तोंडावर थुकतो. तोंडावर थुकलं तर हा गाता माझ्या. चुनेट डबेला पैसा नाही ठेवलेलाच मला. टोपी तुझा टोपी माझी. जवळ तिथं आम्हाला गोलीगत गोठा लावतात. पलके आहेत ती जिंकले असतात. चला आपलं जा तिकडे मसला. ओ कावळे बाबा, बोला. पॅरेंट्स मीटिंगला आपल्याला गेस्ट म्हणून तात्या साहेबांनाच बोलवायचंय. असं प्रिन्सिपल मॅमला सांगून ठेवा की पुन्हा सांगणार नाही. हो हो. अहो सारखं तात्या साहेबांना सांगितलंय. काय पायलट काढतो फिरवले. ए गोल्या ढोल्या कसला झाडा झालाय. नुसता पॅन्टीत मामाना किती चौकचा झाड झालाय. ए सणाना पेरे तुझ्या बापाचं खात नाही. माझ्या बापाचं खात नसलं तर ह्याच्या घरचं तू नक्की खात असणार. तू चाललायस वाढत आणि चाललाय वाढे. तुझ्या यायला तुझ्या शिवी देऊ नको. तुझ्या चायला तुझ्या. थांब तुला सांगणं पेरेच करतो आता. हँडसम. हॅन्डसम थांब. एका कॉन्फिडन्स तुला करते ग. चायला दिसत नाही का तुला? डोळ्यात किडे पडलेत का तुझ्या? आय से हँडसम यू आर अंडरपॅन्ट. अंडरपॅन्ट थांब. तुझ्या अंडरपॅन्ट ओढी दिसत सांगते. ती का बोंबलत गेले? येऊन धडकतात मला. हाणले दोघांनी बी. बाई मला वाटलं कोणतरी मास्तरच मेला अशी बोंबलत गेली. मास्तर मेला असतं तर किती छान झालं असतं ना. आपल्या शाळेला सुट्टी भेटली असती. किती मस्त ना. मी तर घरी जाऊन भात खाऊन झोपले असते डाराडून. चिक्कीचं तर ना बघाल तेव्हा डोक्यात भातच भरलाय. भात खाऊन झोपले असते डाराडून. त्या बॅटराच्या तर ना कागज फोडणार आहे. चायला मला येऊन धडकतात. आणि तो गोले तर मला म्हणतो यू आर अंडरपॅन्ट. त्याची पॅन्ट ओली होईस. अगं तो अंडरपॅन्टवाला गोलू आजकाल काय करतो का? गोलू आता पोलीस झालाय. मधून अधून येतो गावाला. बर. आणि गावाला आला की मला नक्की भेटायला येतो. ए तुला त्याचा चोर पोलीसचा गेम आठवतोय? हो आठवतं ना. तो आला की आम्ही तो आठवून अजून असतो. आणि तो रडवा बॅटरी. अगं बबलू काय करतो? बॅटरी आता मोठा हॅकर झालाय. तुला माहितीये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण आपल्या बॅटरीचे कॉलेजात दिसले. ते कसे? कॉलेजात असताना त्याने युनिव्हर्सिटीची साईट हॅक केली आणि पेपर सोडले आणि तिथून पुढे तो मोठा हॅकर झाला.
गालावरती ही बट अशीच राहू दे. त्यामुळे तू खूप गोड दिसतेस. जास्त गोड दिसले ना की मुंगळे जास्त येतात चिकटायला, हे विसरू नकोस. हा मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यांना तुझ्या आसपास पण फिरकू देणार नाही. दादा, काय लावलं हे? हा 100दा सांगितलं असेल आमच्या कामाच्या मध्ये येऊ नको म्हणून, तर झक मारा येतीच का तिथं परत? त्या तात्या साहेबा पुढे सगळं इम्प्रेशन डाऊन करून टाकलं आमचं. हे बघ दादा, मी लहान नाहीये, मला चांगलं कळतंय काय करायचं ते, आणि मला जे चांगलं वाटतंय ना ते मी करणारच. या शाळेत तू पाऊल ठेवू नकोस, तुझी लायकी राहिलेली नाही. आता तू शिकवणार का आम्हाला आम्ही काय करायचं का नाही ते? हा पिया, तुझ्या जागी दुसरं कोण असतं ना कापून उसात फेकून दिली असती. आणि तू किती बी धडपडलीस ना, ओपन चॅलेंज आहे, ह्या शाळेच्या इथे इंग्लिश मिडियम स्कूल बांधतो का नाही ते बघ. गो मराठी मीडियम गो. या शाळेची एक वीट तू हलवून दाखव. ज्या बाळासाहेब सरपंचांचे रक्त तुझ्यात आहे ना, त्याच बाळासाहेब सरपंचांची दादा, या आमच्या शेजारी हो जो पण चिकटून आहे ना, त्याच्यामुळेच आवाज वाढलाय मॅडमचा. पुजारी सरते शाळेत शिकवायला आले, निघा तुम्ही, निघा पटकन. हा विश्वास ना ग? विश्वासच आहे हा. तात्या साहेबांसोबत पार्टनरशिप मध्ये यालाही इंग्लिश मीडियम स्कूल बांधायचे. पिया मॅडमच्या पासून 4 हात लांब राहायचं, नाहीतर मच्छराला कसं चुरडायचं ना ते आम्हाला चांगलंच माहित आहे. ऐकशील तर जगशील. काम झालं का? साहेब ते काम झालं का नाही? अहो तात्यासाहेब, आम्ही त्यांच्या मागावरच होतो, पण साला कधी पळून गेला कळलंच नाही. स्वतःला सुपारी क्लर म्हणतो ना. आजच्या त्या विष्णूची गेम जर नाही वाजली तर तुझी सुपारी मी अडकितात घालून फोडणार. साहेब मी करतो काहीतरी. तर आता लाज वाटते का दिलेली कामं पूर्ण न करता तात्यासाहेबांसमोर उभं राहायला? तात्यासाहेब, आम्ही त्यांच्या मागावरच होतो, पण तो साला कधी निसटून गेला कळलंच नाही. मी काय म्हणतो तात्यासाहेब, नियमानं त्याला माफ करावं, नाहीतर कायद्याने त्याची चांगलीच ठोकावी. बघा आता तुम्हीच काय ठरवा. बाकीचे आहेच मी तुमच्या फायली क्लोज करायला. न्याय देवते शपथ. आणि सगळ्यात महत्वाचं तात्यासाहेब, अंगाशी येईल असं काही करू नका. इलेक्शन जवळ आलेत, नंतर बसायला लागेल. हे बघा तात्यासाहेब, तो अधिकारी ज्याच्या सह्या आपल्याला गरजेच्या होत्या तो पळून गेलेला आहे. तो जर सापडला नाही ना तर प्रकरण आपल्या अंगाशी येईल आणि मीही काही करू शकत नाही. न्याय देवते शपथ. हे बघ, तू काय करणार आहेस आणि काय नाही करणार ते मला नाही माहिती, पण काय पण करून त्या अधिकाऱ्याला शोधून त्याची गेम वाजवायची, नाहीतर मी तुझी गेम वाजवणार. शब्द आहे आपला.
नमस्कार तात्यासाहेब. अहो आज तरी आनंदाची बातमी द्या एखादी. केला का नाही गेम त्याचा? नाही आज. मागच्या बारीला माझ्या हातनं वाचला, पण या बारीला माझ्या हातनं नाही वाचणार. मी लवकरच संपवीन त्याला. हा सबूत आहे आपला. तात्यासाहेब येतो मी. तुझ्या अंडर अख्खं डिपार्टमेंट आहे ना, शोध की मग त्याला. इतका का शांत बसला इथं? म्हणजे आम्ही काय इथं सांगा. विश्वासराव जरा दमानं घ्या. काय जरी झालं ना तरी त्या जागेवरती इंग्लिश मिडियमची इमारत उभी राहणार. शब्द आहे आपला. कारण आपलं कसं आहे, खटक्याव बोट जाग्याव पलट. विशू, हा डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. काय नवीन हे आता? डोळे बंद कर ना. चीटिंग नाही करायची, आधी पण चीटिंग करायचं. डोळे बंद कर. बर ठीक आहे. ओळख आता काय आणले. चॉकलेट. आपण लहान आहोत का? मग पेन. ए मग तूच सांग. जाऊ दे, तू बघ. डोळे उघडून उघड आता. रे मूर्खा. हे काय? याची काय गरज होती? खूप दिवस झाला तू याच ड्रेसवर आहेस, म्हणून मी तुझ्यासाठी आणलाय. तू चेंज करून ये ना, मला बघायचंय तुला या ड्रेसमध्ये. काय झालं, तुला नाही आवडला? तुझ्या डोळ्यात का पाणी आलंय? तू दिलेल्या नकळत गिफ्टची आठवण झाली. अजून ठेवलंस हे तू? हो. राजा आहे विशू आणि राणी आहे प्रिया. यातनं पण मला एक चांगली कविता सुचली. एक मुलगी आहे शिवरी, स्वतःला समजते शानी, तोंडावरची उठाना माशी आणि झाली या राणी. कस गपना नको ना मारू. डॅम इट, यू आर अंडरपॅन्ट. सिटी युअर ग्राउंड. प्रेमानं खाली बस, नाहीतर कायद्यानं गुन्हाच ठोकीन. सच्या लायकीत राहायचं. बॅटऱ्या, काय? चोर पोलीस कोण झाले सांग. हा, गोलू झालाय पोलीस आणि सचिन झालाय चोर. सच्या, आम्हाला तर तू चॉकलेट द्यायचंय. मला माहित होतं मीच होणार पोलीस, मीच पकडणार चोरांना. सच्चा तू पळ पुढं, मी येतो तुला पकडायला. मी पण आलोय. विशू, हे घे चॉकलेट. कशासाठी? ते मी त्या दिवशी तुला खूप बोलले, रागवले ना, म्हणून. बर, असू दे. हे घे, माझ्याकडे पण एवढंच राहिलंय. राम 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 राम. नमस्कार नमस्कार. सासरे बाबा, कसं काय येणे केलं आमच्याकडे? आलो जरा गाठ घ्यायला. राजबिंड्याची गाठ घ्यायला आला. काय की राजबिंडा तुमच्यावर सोपवलंय ना. गळावर खातोय, गावावर हिंडतोय. काय करायचं, कोंड्यात आलाय उपकारानं, सांभाळाच पाहिजे. आता पोरगा असा आहे. हा मग, असा आहे म्हणजे कसा आहे मग?
अहो काय सांगू तुम्हाला त्याची काय काय करणी आहे ती. कोणाची नावं घेतोय, मग मिठ्या मारतोय, रातच्या अंगावर थुकतोय, पैसे मागतोय. हा काय काय नुकसान करायचं. पण मला कळालंय की माझ्या पोराला तुम्ही शान काढायला लावताय, लाकडं फोडायला लावताय. लाकडं फोडायला लावतोय. अहो त्याच्यामुळे काय काय मला भोगायला लागतं तुम्हाला माहित आहे का. अहो करटोटाची पाळी आली आम्हाला. तुम्ही एक काम करा, तुमचा राजबिंडा आहे का नाही घेऊन जावा तुम्हाला राजबिंडा. आणि मी एक काम करतो, शेतीवरच कर्ज काढतो आणि ते कर्ज तुम्हाला पैसे देतो. कर्ज पैसे आणि पोरग तुमची तुम्हाला घेऊन जावा राजबिंडा. नाही मी कुणाचा ऐकणार नाही. बाद झालं, घर विकतो बस. माझा पोरगा एक दिवशी नाव कमावणार रे. हो नाव काय मिळतो जाईल आम्ही. बाद झालं, त्याला घेऊन जावा. बाद झालं, आता आम्हाला सर्व झाले. नाही मी काय ऐकणार नाही. बाद झालं आता. नाही इथं चिवून घ्या असं म्हणतो. माझ्या बापाला मारतो. नाही इथं चिवून घेतो असं म्हणतोय मी. माझा पोरगा राजबिंडा आहे. हाय इथंच ठेवायचं असं म्हणतोय. मुका घेऊ तुझा. कडक बाय आहे, बघत बसवशी वाटते. मी मला सांगतो, असली गोरी गोरी पान बाई मी कधीच बघितली नाही. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. बाईच्या वयापेक्षा मी आहे लहान, बाईच्या वयापेक्षा मी आहे लहान. बाई थांबा की, माझं काम होतं तुमच्याकडे. म्हणजे काय काम होतं. खरं तर मला वेळ नसतो, पण तुम्ही म्हणता म्हणून थांबते. तुम्ही वर्गात काय येत नाही हो. मी शाळेतच आहे तर वर्गात कशी येईन. नाही तुम्ही वर्गात आलाय करमत नाही हो मला. म्हणजे तुमचं शिकवणं लय भारी असतं. नेमानं सांगतो, मी असला ना मी विषयाचा तुमच्या सगळा अभ्यास करतो. आणि कायद्यानं मी एक दिवसही शाळा बुडवत नाही. फक्त तुमच्याकडे बघत बसवाशी वाटतं मला. बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. ए तुम्हाला ह्यांचं तोंड वाट वाटतंय मी बघायला. मी रोज नोटीस घेऊन शाळेत येतो सुट्टीचं, तेव्हा माझं तोंड वाट वाटत नाही. तसं बाई पोर बरोबर बोलते ती. तुम्ही शाळेत नसल्यावर मला वगैरे होत नाही. एक लाजरम साजरा मुकडा चंद्रवाणी फुली लाग, राजामध्ये न हसतोय. काय मास्तर, आज लय खुश दिसताय. काय भानगड काय. भानगड बिनगड काय नाही, आपलं असंच. अहो ही कावळ्याची नजर आहे, कावळ्याची नजर. या कावळ्याच्या नजरेनं काय लपत नसतंय. तुमच्यासारख्या मांजराची भानगड आम्हाला माहित नाही, असं होईल काय. तुला कसं कळलं. आम्हाला कसं कळलं, आम्हाला सगळं कळतंय. आणि तुमच्यासारख्यांची काही सगळ्या गोष्टी आहेत का नाही, सगळ्या भानगडी आम्हाला माहित असतात. पण काय पण म्हणा मास्तर, पाखरू बाकी याचा काढलायचा आपल्याला आवडलं. आपली निवड लाखात एकच असते. अहो मला पण पाखरू लय आवडलेलं मास्तर. पण काय तुम्ही मैदानात उतरल्या म्हटल्यावर आम्ही आपली घेतली माघार. आमचा पैशावर काही मैदानात टिकणार नाही. पण खिंड लढवायचे मास्तर, माघार घ्यायची नाही. आपलं सहकार्य असं ते म्हणजे झालं. तुमच्या प्रकारे आम्ही आहे. एक लाजरम साजरा चंद्रवाणी फुली लाग. तात्या साहेबांच्या इंग्लिश हात घातलाय मी. लाल भडक तर होणारच गोरे मास्तर. लाजरान साजरा मुकडा. अपू, तुझं ते वाघमारे सरांच्या विषयाचा अभ्यास झालाय का. अभ्यासाचं काय विचारती. मला तर वाघमारे सरच लई आवडतात, लई 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 आवडतात. तुझा आणि अक्कलाचा काय बी पत्ता नाही. त्यांचं वय काय, तुझं वय काय. ए वयाचं सोड, प्रेमाला काय वय असतं का. सर किती भारी दिसतात ना. म्हणजे सर वागतात कसे, चालतात कसे, कसले भारी दिसतात. वाघमारे सर इज सो टॅलेंटेड आणि आय लाईक हिम व्हेरी मच. तुझी तू झक मार, मला बाबा माझा अभ्यास करू दे. मी नाही करणार अभ्यास. मी अभ्यास नाही केलं की वाघमारे सर मारतात. आणि सर मारताना माझ्याकडे बघतात. त्याच्यामुळे मला मार खायला आवडतो.
आईला कुठल्या माकडानं माझा कंपास चोरला? लवकर सांगा, नाहीतर एकेकाला चड्डेतच मुतवीन. कोण सांगणार आहे का नाही? आजची कुची खाऊ? ए बाई थांब की. डॅम इट, युअर अंडर पॅन्ट, क्लोज युअर माउथ. मी तुझं कंपास घेतलेलं नाही, पण हा मी तुझं कंपास शोधून देणार. सनानान पेरे. माझं कंपास लवकर शोधून काढ, नाहीतर तुझ्या आईला. ए काय चाललंय दंगा? आओ मास्तर, माझं कंपास कुठल्या तरी नालायकानं चोरलंय. कंपास चोरलं? कळू द्या फक्त, धरूनच हाणणार आहे. ए कुणी कंपास चोरले? पटकन सांगा. मास्तर, नेमानं तर मला असं वाटतंय तुमच्या मुलानं म्हणजे अरुणनं. अरुण उभा राहा उभा. तू चोरलंस? नाही बाबा, मी नाही चोरलं कंपास, तुमची शपथ. मास्तर मी शोधून देतो कंपास. तू शोधतोस? शोध बर. अरे हे काय? अहो मास्तर, पोलिसाचं कुत्र आहे. शोध लवकर शोध, चल. मास्तर मास्तर ह्यानेच ती पावटी काढली ती. अरे त्याचा काही संबंध आहे? अरे कंपास पाहिजे. हा मास्तर हा. मास्तर तुमचा चोर गावला. विष्णूच चोरलाय कंपास. विशाल तुम्हाला बघायचंय? हे बघा. प्रियांका हे घे कंपास. तुला विशाल युअर अंडर पॅन्ट. सनानान पेरे. चाल ए पुढे ये. नाही मास्तर, मी नाही घेतलं तू कंपास. बोलू नकोस. पुढे ये म्हणलं ना. चल ये. तसंच पाहिजे तुला. चाल. अहो पण विशाल हात पुढे कर. हे तुला माहितीये, त्या गोल्यामुळे ना जोशी मास्तरांनी मला खूप मारलं. काय सांगतो? हो अगं 4 दिवस माझं अंग दुखत होतं. जोशी मास्तर कुठं असतात आजकाल? आणि अरुण काय करतो? जोशी मास्तर असतात गावातच. महिन्याच्या येणाऱ्या पेन्शनवर कसे तरी जगतात. आणि अरुण पण असतो त्यांच्याजवळच. ते बघ, नाम लिहार शैतान हजीर. गोलू आलाय बघ. अरे पण गोलू आज इकडे का आलाय? मलाच शोधत आला असेल. त्याला सांगू नको मी कोण आहे ते. ठीक आहे, चल जाऊयात. अरे गोलू, खूप दिवसांनी आलास, आज इथे कसा? कानून के हाथ बहुत लांबडे होते हैं. डॅम इट, एक व्यक्ती फरार आहे, त्याला आम्ही शोधतोय. बर. इकडे कोणी आलं नाही ना? नाही रे. बाय द वे, हे कोण आहे? हे पुजारी सर गावात नवीन आलेत आणि शाळेत शिकवतात आपल्या. गुड, नाईस टू मीट यू. हो सॉरी, कोरोना आहे. सोशल डिस्टन्सिंग आम्हीच पाळणार, नाही तर कोण पाळणार? मास्क वापरा. सनाना. हा हे तुम्हाला चिडवायचं बंद करा. सनाना ना पिरिरिरिरिरिरी. तुम्हाला नाही कळणार, आमच्या लहानपणीचा कोडवर्ड आहे. चलो येतो मी. कोणीकडे आल तर मला नक्की सांग. म्हणजे आता हा पण माझ्या शोधात आहे वाटतं. जाऊ देत.
चल आपण जोशी मास्तरांच्या घरी जाऊन येऊया. चला. मास्तर मास्तर आहेत का घरात? हा कोण? मास्तर मी पिया, तुमची विद्यार्थिनी. ओळखलं? अगं काय आता जरा वय झालंय ना, वय झाल्यामुळे चष्मा घातला तरी माणसं पुसटशी दिसतात. मास्तर तुमच्या याच नजरेनं आम्हाला शिस्त लावली आहे. कडक शिस्तीची आहे ही नजर. ही नजर सहसा अशी पुसट व्हायची नाही. हो बरोबर आहे. पण हे तुझ्या बरोबर कोण आहे? मास्तर हे पुजारी सर गावात नवीन आले आणि आपल्या शाळेत शिकवायला आले. त्यांना तुम्हाला भेटवायला आणलं होतं. या की मग चहा घेणार? नाही नाही नको नको. तुमची तब्येत कशी आहे ना याचीच विचारपूस करायची होती. तब्येतीचं काय, आता वयाप्रमाणे ठीकच आहे म्हणायचं, पण शरीर सगळं थकलेलं आहे. पण एक विचारू का? हा, मला विशाल सारखा आवाज वाटतोय आणि बहुतेक विशालच असावा, बरोबर ना? हो मास्तर, मी विशालच, तुमचा आवडता विद्यार्थी. मास्तर एक सांगू, तुमचं वय झालंय पण तुम्हाला आज या आवाजावरून माणसं ओळखतात. कसं आहे, एकदा मनात बसलेली माणसं नुसती आवाजानं किंवा स्पर्शानं ही ओळखता येतात किंवा त्यांच्या चाहुलीनेही ओळखता येतात. पण मला एक सांगा, तुम्ही खोटं का बोललात? माफ करा मास्तर, पण आज तुमचा विद्यार्थी असण्याचा, तुमच्या हाताखाली शिकण्याचा अभिमान नाही वाटत, तर लाज वाटते. मास्तर, मला तुमचा अनादर नाही करायचा, पण तुम्ही आम्हाला शिकवायला घडवायला कमी पडलात आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. तुम्ही आम्हाला घडवत नव्हता तर नुसतं वाढवत होता. तुम्ही माझे आदर्श होता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तत्वांची तडजोड न करता तुमच्या विचारांना नजरेसमोर ठेवून जगत राहिलो. चांगल्या मार्काने ग्रॅज्युएट झालो, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालो. अहो, इथपर्यंतच्या आयुष्यात तुमचे विचार, तुमची तत्व योग्य होती, पण इथून पुढेच आयुष्यात गेल्यावर समजलं की अरे मास्तरांनी आपल्याला फसवलं. मनाशी ठरवलेलं प्रामाणिक राहायचं आपल्या कामाशी. वरती न्याय करणारा परमेश्वर आहे, आपण हाच प्रामाणिकपणा माझ्या कामाच्या आड येऊ लागला. मोठा साहेब पुढारी म्हणेल तीच पूर्व दिशा. अहो, गेल्या 3 वर्षात 4 वेळा बदली झाली माझी. अंगात मस्ती ना, आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं. मास्तर, तुम्ही गणित शिकवायचं ना. अहो, तुम्ही शिकवलेला साइन थिटा कॉस थिटा आजपर्यंत कधी कुठं उपयोगात आलाच नाही. अहो, तुम्ही ते साइन थिटा कॉस थिटा शिकवण्यापेक्षा पैशाच्या नोटा कशा घ्यायच्या हे शिकवलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आज सुद्धा तुम्ही आमचे आदर्शच राहिला असता. आम्हाला काळ्या फळ्यावरची तुम्ही लिहिलेली पांढरी अक्षर फक्त दिसायची, पण आम्ही काळा फळा कधी वहीमध्ये गिरवलाच नाही. अहो, ही सिस्टम सगळी त्या काळ्या फळ्यासारखी काळी आहे आणि हे शिकवायला तुम्ही कमी पडलात. आणि आज त्याचमुळं स्वतःचा जीव वाचवत असा चोरासारखा फिरतोय मी मास्तर, चोरासारखा. मास्तर, तुम्ही हसताय? हो विशाल, बरोबर आहे तुझं. अगदी 100% नाही, पण अर्ध म्हणजे 50% बरोबर आहे. अरे तूच म्हणलास ना, न्याय करणारा वरती बसलाय परमेश्वर. आयुष्य एक परीक्षा असते आणि तुझं आयुष्य सुरू आहे म्हणजे तुझी परीक्षा सुरू आहे. अरे आयुष्याची परीक्षा पास व्हायचं म्हटलं ना, काही तत्व पाळावी लागतात. त्यासाठी संयम हवा, आत्मविश्वास हवा, तरच आयुष्याची परीक्षा पास होतं. तुला एक गंमत सांगू, मी ही माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आणि शेवट एकदाच तडजोड केली. शिक्षक होण्यासाठी 2500 रुपये ह्या भ्रष्ट लोकांना मी दिले. काय सांगता मास्तर, तुम्ही सुद्धा लाच दिली होती?
पिऊन लाच दिली नाही, मला लाच द्यावी लागली. आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या तत्वाची तडजोड केली. कारण घरची परिस्थिती हालाकीची होती. बापाला दारूचं व्यसन होतं, तो दारूतच मेला. आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून ह्या भ्रष्ट लोकांना पैसे दिले मी 2500 रुपये आणि शिक्षक झालो. आणि मनाशी पक्क ठरवलं की मी ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांपेक्षा मोठ्या पदावर जातील असे चांगले प्रामाणिक विद्यार्थी घडवणार. हे बघ, कुणाला आदर्श ठेवायचा आणि कुणाला नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हे बघ, मी माझ्या तत्वानं वागलो आणि मला एक छान वाटतं. मी प्रामाणिकपणे जगलो, तत्वानुसार जगलो आणि हे समाधान माझ्या चेहऱ्यावर नेहमी तुला दिसेल. आणि मरेपर्यंत हे समाधान माझं राहील. मास्तर मला माफ करा, चुकलं माझं. रागाच्या भरात विचार न करता काही बोलून गेलो मी तुम्हाला. हे बघ, तुझं तुला ठरवायचं आहे की तू प्रामाणिक राहायचंयस का तत्वांशी तडजोड करायची आहे.